आणि टीईटी पेपर फुटी संदर्भात एक मोठी अपडेट एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे। विजेंद्र कुमार गुप्ता असे या आरोपीचे नाव आहे। या आरोपीला पोलिसांनी बिहारमधून भिवंडीत त्यांनी आणलेला आहे। विजेंद्र कुमार गुप्ता हा पेपरफुटी प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। विजेंद्र कुमार यानं छापखान्यातील कर्मचाऱ्यांना पैसे आणि प्रॉपर्टीचा आमिष दाखवून पेपर मिळवले होते। छापखान्यातले पेपर शूजच्या इन्सोलमध्ये लपवले होते। 8,000 रुपयांमध्ये हे पेपर मिळवले आणि हे पेपर विक्री करण्यासाठी महाराष्ट्रातल्या भिवंडीत आणि पुण्यात आले होते। तब्बल 1.5 कोटीमध्ये या पेपरची विक्री होणार होती, परंतु भिवंडी पोलिसांनी ग्राहक बनून भिवंडीत टीईटी पेपर विक्रीचा पर्दाफाश केला। आतापर्यंत या प्रकरणात 14 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। याआधी 12 आरोपींना न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे। टीईटी प्रकरणातील मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ताला बिहारमधून अटक करून पुणे विमानतळावर आणण्यात आलं होतं। त्यानंतर त्याला भिवंडीला नेण्यात आले। पुणे विमानतळावरून आढावा घेतलाय शिवानी पांढरे हिने। टीईटी प्रकरणातील मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधनं अटक करण्यात आली आहे आणि काही वेळापूर्वी भिवंडी पोलीस त्याला पुणे एअरपोर्टवर घेऊन आले होते आणि इथनं त्याला भिवंडीत घेऊन जाण्यात आलं आहे। एवढंच नाही तर या विजेंद्र कुमार गुप्ता याने सोनू जो त्याचा साथीदार होता त्याला मिळून छापखान्यातील कर्मचाऱ्यांना पैसे आणि प्रॉपर्टीचं आमिष दाखवून पेपर हा बुटात लपून बाहेर काढल्याचं समोर आलं होतं आणि एवढंच नाही तर 8,000 रुपयांमध्ये हे पेपर मिळवण्यात आले होते। मात्र हा पेपर तब्बल 1.5 ते 2 कोटी रुपयांनी विक्री होणार होती। मात्र त्याआधीच हे सगळं प्रकरण समोर आलं आणि त्याच्यानंतर यातले 12 आरोपी आहेत ते आधी ताब्यात घेण्यात आले होते आणि हा शेवटचा जो आरोपी होता, जो मुख्य आरोपी होता विजेंद्र कुमार गुप्ता, याला पकडण्यात आता पोलिसांना यश आलं आहे आणि ही पेपर फुटी प्रकरणातलं सगळ्यात मोठी बातमी असल्याचं आपल्याला दिसून येते। एवढंच नाही तर आता त्याला भिवंडी पोलीस भिवंडीकडे घेऊन गेले आहेत। तिथे त्याची चौकशी होईल आणि त्याच्या चौकशीत या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होईल। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।